राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करू जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही यापुढे करणार आहोत। आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये। पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांगितलं लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला या एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहेत। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून ते लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले। आज त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला। मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्याची अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती। पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणे साहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।